नमस्कार मंडळी, तुहेरी माझा मित्राचा 7 नोव्हेंबरचा म्हणजेच आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आणि आजच्या भागामध्ये दाखवलेला आहे ईश्वरी इंटरव्ह्यूसाठी खूप घाबरलेली असते. त्यावेळेस अर्णव तिचा हात हातात घेतो. ईश्वरी डोळे बंद करते आणि अर्णव तिची समजूत घालत असतो. अर्णव इथे म्हणत असतो की हे बघ मिस इंदोर, आपण दोघी मिळून ना काहीही करू शकतो, अगदी काहीही, फक्त आपला एकमेकांवर विश्वास हवा. ऑलराईट, झालं थोडं टेन्शन कमी. त्यावर ईश्वरी डोळे उघडते आणि हसूनच म्हणते हो सर, कमी झालं. त्यावर अर्णव म्हणतो ग्रेट, नाव इंटरव्ह्यूसाठी सब इम्पॉर्टंट टिप्स मी तुला देतो. आणि असं म्हणून दोघंही खाली बसतात. आणि आता अर्णव तिला सांगत असतो इंटरव्ह्यूमध्ये चेहऱ्यावर स्माईल ठेवायचं आणि सगळं कॉन्फिडेंटली बोलून टाकायचं. पुढच्याला वाटलं पाहिजे की तू या अगोदर शेकडो इंटरव्ह्यू दिलेस आणि तू या गेममध्ये एकदम प्रो आहेस, समजलं. आय कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं आणि धडाधड सगळं बोलून टाकायचं. ईश्वरी म्हणते नाही सर, एवढं सगळं मला एकत्र करायला नाही जमणार. मग सर मी काय म्हणते, तुम्ही त्यांना सांगून टाका ना की तुमच्या एकट्याचा इंटरव्ह्यू घ्यायला. तर त्यावेळेस अर्णव म्हणतो मिस इंदौर, आपला कपल इंटरव्ह्यू आहे ना. तर ईश्वरी म्हणते सर मी पागलसारखं काहीतरी बोलून गेले तर. अर्णव तिची थोडी मजा करतो आणि म्हणतो हो तेही बरोबर आहे. त्यावर ईश्वरी चिडून त्याला म्हणते सर मला नाही द्यायचा इंटरव्ह्यू. त्यावरून तो तिला म्हणतो बस बस बस, शांत हो. हे बघ, जर तुला एखाद्या प्रश्नांचं उत्तर अवघड वाटलं ना तर मला काहीतरी इंडिकेशन दे, म्हणजे मला कळेल की ते तुला डिफिकल्ट वाटते. मग त्यावर ईश्वरी म्हणते हो चालेल, पण सर मी असं काय करू की जेणेकरून तुम्हाला कळेल की मला या प्रश्नाचं उत्तर येत नाही. तर मग दोघेही विचार करायला लागतात. त्यावर ईश्वरी म्हणते सर मी बोटाने असं डोकं खाजवलं तर. त्यावर अर्णव म्हणतो मी सुंदर, बॉडी लँग्वेज चांगली दिसली पाहिजे ना, हे असं बोटाने वगैरे काही करू नकोस प्लीज. ईश्वरी म्हणते मग काय करू सर, तुम्हीच सांगा बरं. तर मग नंतर ईश्वरीच म्हणते सर मंगळसूत्राचा असा चाळा करू का. त्यावर अर्णव म्हणतो नाही हे असं काही करू नकोस हा, बघ तुला. म्हणून ईश्वरी लगेचच त्याला जोरजोरात खोकवून दाखवते आणि मग तो म्हणतो मिस इंदौर हे जरा जास्तच होतोय, जरा कमी कर. मग ती हलकं खोकवून दाखवते आणि हलकासा हातात पाण्याचा ग्लास घेते. मग अर्णव म्हणतो ठीक आहे बरं, आता मी रेडी होतो. असं म्हणून अर्णव तिथून निघून जातो. आता ईश्वरी एकटीच विचार करते आणि म्हणते ह्या इंटरव्ह्यूमध्ये नुसता इंटरव्ह्यूभर मी नुसतं पाणीच पित. ईश्वरी म्हणत असते आमचं लग्न झाले तरीसुद्धा हिचा गळेपुढंपणा काही कमीच झालेला नाही आणि आज तर जरा जास्तच झाले, असं ईश्वरी विचार करत असते. कारण तिला हे अजिबात आवडत नसते. आणि मग म्हणत असते की आगाव कुठली. आता इंटरव्ह्यूची सुरुवात होणार असते. तर अर्णव म्हणतो मिस इंदौर आर यू ओके. तर ईश्वरी हसून म्हणते हो सर. आणि दोघेही फोटो काढण्यासाठी पुढे जातात. त्याच वेळेस तिथे जो फोटो काढणारा माणूस असतो तर तो त्यांचे फोटो काढतो आणि म्हणतो सर जरा रोमॅन्टिक फोटो होऊ देत का, म्हणजे तुम्ही मॅमच्या कमरेवरती वगैरे हात ठेवून पोज देऊन छान आपण फोटो काढूयात का. त्याचवेळी दोघंही ऑकवर्ड फील करतात आणि एकमेकांकडे बघतात. आता हे सगळं मामी आणि अंजलीताई आणि मामा हे सर्वजण पाहत असतात. त्यावेळेसच मामा म्हणतात अरे लाजतोस काय, तुम्ही नवरा बायको आहात ना, मग संकोचताय काय, चल बिंदास फोटो काढ. आणि राकेश तिथून निघून जातो. आणि नंतर यांच्या या दोघांचे खूप छान छान फोटो काढलेले दाखवले आहेत. आणि आता इंटरव्ह्यूला सुरुवात होते. सुरुवातीला जो इंटरव्ह्यू घेणारा माणूस आहे तर तो या दोघांची सुद्धा ओळख करून देतो. आणि आता इंटरव्ह्यूला इथे सुरुवात झालेली दाखवली आहे. तर इंटरव्ह्यूच्या सुरुवातीलाच इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू घेणारा माणूस जो आहे तर तो म्हणत असतो की अर्णव सर तुमच्या दोघांची इंटरव्ह्यू बघण्याची खूप इच्छा आहे, अशा बऱ्याच जास्त कमेंट्स आमच्याकडे येत होत्या, आमच्या चॅनलवरती येत होत्या. तर आता आपण सुरुवात करूया. आणि म्हणतो की आज आपण सुरुवातीला इंटरव्ह्यूमध्ये एक गेम खेळणार आहोत. तर गेमचं नाव आहे कम्पॅबिलिटी चेक. असं कोण करतं. आणि त्यांच्या हातामध्ये काही ॲरोज दिले जातात, म्हणजेच 2 प्रकारचे बाण दिले जातात. आणि पहिला प्रश्न विचारतात सर्वात अगोदर भांडण्याला सुरुवात कोण करतं. आणि अर्णव आणि ईश्वरी हसतमुख आणि या सर्वांची उत्तरे देत असतात. अर्णव आणि ईश्वरी तो एक हातातला ॲरो जो आहे तो एकमेकांकडे करतात आणि सगळेजण हसतात. दुसरा प्रश्न असं विचारतात की रात्री झोपताना सगळ्यात जास्त कोण घोरतं. पण त्याच वेळेस दोघे म्हणतात नाही आम्ही कुणीच घोरत नाही. आता तिसरा प्रश्न विचारतात दोघांमध्ये सर्वात जास्त बडबड कोण करतं. त्यावेळेस अर्थातच अर्णव ईश्वरीकडे तो बाण दाखवतो आणि ईश्वरीसुद्धा हसते. आता हे सर्व बघून लावण्याला खूप राग येत असतो. ती म्हणत असते ही इडियट्स काय गेम खेळत बसलाय, मेन काम राहील. आणि तोपर्यंत तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो चला आता फर्स्ट राऊंड तर खूपच इंटरेस्टिंग झाला आहे, तर आपण आता सुरुवात करूयात. फक्त पहिला प्रश्न मी विचारतो, तुम्ही दोघे सर्वात पहिल्यांदा कुठे भेटलात आणि कधी भेटलात याबद्दल आमच्या मनात
खूप काही क्वेरीज आहेत, तर त्याबद्दल सांगाल ना? तर त्यावेळेस अर्णव आणि ईश्वरीला त्यांची पहिली भेट आठवते की कसं ते इंदोरमध्ये पहिल्यांदा भेटले होते आणि कसं अर्णवच्या गाडीवरती इंदोरचं हेल्मेट आपटून त्याची काच फुटलेली होती वगैरे. तर आता अर्णव म्हणतो की आम्ही सुरुवातीला पहिल्या इंदोरमध्येच भेटलो, मी माझ्या कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. पण आता ईश्वरी अर्णवला बोलूच देत नाही आणि ती मध्येच म्हणते की इंदोरमध्ये पहिल्यांदा भेटल्यानंतर यांनी मला कोंडून ठेवलं होतं. सगळे आश्चर्यचकित होते कारण यांची पहिली भेट घरामध्ये कोणालाच माहिती नसते. मग तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो म्हणजे त्यानंतर अर्णव म्हणतो की काय झालं की माझा फॅशन शो सुरू होता आणि ही अचानकमध्ये स्टेजवर आली आणि मी एकदम कन्फ्यूज झालो आणि मी तिला थोड्या वेळासाठी एका रूममध्ये डिटेन करून ठेवलं असं म्हणता येईल, कोंडून वगैरे नाही ठेवलं. त्यावर तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो तुमची लव्ह स्टोरी तर बेस्ट आहे आणि खूप वेगळी आहे आणि इंटरेस्टिंग ही आहे. आता अर्णव सर ईश्वरीकडे पाहतो आणि म्हणतो ईश्वरीच्या भाषेत सांगायचं झालं तर अजीब आणि बडी आहे. त्यावर ईश्वरी हसते. तो माणूस म्हणतो पहिल्यांदा ॲक्सिडेंटली भेटलात आणि दुसऱ्यांदा त्यावर अर्णव म्हणतो दुसऱ्यांदा सुद्धा अगदी ॲक्सिडेंटलीच भेटलो. दुसऱ्यांदा काय झालं, मी गाडी चालवत होतो आणि असं वाटलं की रूफवरून कोणीतरी आलं आणि धाडकन माझ्या काचेवरती कोणीतरी पडलं आणि मी जेव्हा बघितलं तर समोर ईश्वरी होती. त्यावर तुम्हाला सांगतो चला आता एक छोटासा ब्रेक घेऊयात असं म्हणून त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये एक छोटासा ब्रेक घेतला जातो कारण इंटरव्ह्यू घेणारा जो माणूस आहे तर त्याला लावण्याने खुणवलेलं असतं की आता हे बास कर आणि आता पुढचा नेक्स्ट राऊंड घेऊयात म्हणून. मग आता इथे इंटरव्ह्यूमध्ये थोडासा ब्रेक झालेला आपण पाहिलेला आहे. त्याच वेळेस अर्णव विचारतो त्यावेळेस ईश्वरी अर्णवला विचारते की सर मी व्यवस्थित तर बोलले ना? तर अर्णव म्हणतो एकदम बढिया आणि तो म्हणतो बरं मी आलोच आणि तिथून निघून जातो. तेवढ्याच तिथे लावण्य येते आणि ईश्वरीला म्हणते जरा साईडला येतेस का, आउटफिट असं बोलल्यानंतर ईश्वरी स्वतःच्या साडीकडे बघते आणि तिला वाटतं तिला साडीबद्दल काही बोलायचं आहे म्हणून ईश्वरी आणि लावण्या जरा साईडला येतात आणि ईश्वरी लावण्याला म्हणते आउटफिट काय झालं साडीचं? त्याच वेळेस लावण्या म्हणते नाही साडी नाही ॲटिट्यूड. कोणाची बायको म्हणून इंटरव्ह्यू देतेस हे लक्षात आहे ना? बिझनेस अकाउंट ASR तुला नसेल त्याच्या इमेजची काळजी पण मला आहे. त्यावेळेस ईश्वरी अतिशय छानपणे तिला उत्तर देते. ती म्हणते की मी इथं त्यांची बिझनेस पार्टनर नाही तर लाईफ पार्टनर म्हणून आहे, समजलं? आणि असं ती त्याच्या गालाला हात लावून बोलते कारण सुरुवातीला लावण्याने सुद्धा तिला ॲटिट्यूड म्हणून तिच्या गालाला हात लावलेला असतो आणि मग यामुळे लावण्याला खूप राग येतो आणि हे सगळं त्यांचे हावभाव जे आहेत तर ते अर्णव लांबून पाहत असतो आणि तिथे अर्णव येतो आणि एकदमच लावण्या ईश्वरीला AU असं म्हणणार असते तोपर्यंत अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो लावण्या वाट पण. तर लावण्या म्हणते नथिंग, मी फक्त तिला समजवत होते कसं प्रेझेंट व्हायचं ते. पण अर्णव तिचं बोलणं पूर्णच होऊ देत नाही आणि म्हणतो मी सुंदर तू जशी आहेस ना तशीच रिॲक्ट हो, तसंच बोल, इट्स व्हेरी नॅचरल टू यू. आणि असं म्हणत लावण्याकडे पाहतो आणि ईश्वरीला म्हणतो की मला अगदी असंच आवडतं. आता अर्णव ईश्वरीला हसायला सांगतो स्माईल कर म्हणून आणि दोघेही इथे छानसे हसतात आणि तोपर्यंत इंटरव्ह्यूचा ब्रेक संपतो आणि दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसतात पुन्हा इंटरव्ह्यूसाठी. पुन्हा इंटरव्ह्यूला सुरुवात होते आणि आता इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की माझा पहिला प्रश्न आहे ईश्वरीजींसाठी. तर ईश्वरीजी सांगा मला की तुमच्या सुरुवातीच्या भेटी जशा युनिक होत्या आणि तुमची लव्ह स्टोरी जशी वेगळी आहे तसंच तुमचं लग्नसुद्धा विचित्र पद्धतीने आणि डाऊटफुल झालं होतं नाही का? हा प्रश्न विचारल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी येते. त्यावर अर्णव म्हणतो की तुम्ही हा डाऊटफुली हा वर्ड का वापरला? त्याच वेळेस डाऊटफुल म्हणजे त्यावेळेसच लगेचच तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो सर हा माझा प्रश्न सिम्पल आहे. तुमच्या भेटी जशा ॲक्सिडेंटली होतात तसे तुमचे लग्नसुद्धा सडनली झालं होतं ना? तसं तुमचं लग्नसुद्धा खूप मोठं कॉन्ट्रोवर्सी झालं होतं. तुमच्या लग्नाबद्दल सगळे विचारतात म्हणून मी विचारलं. लोकांच्या मनात हे प्रश्न आहेत. मला सांगा ईश्वरीजी तुमचं लग्न एका वेगळ्या व्यक्तीसोबत ठरलं होतं, ते खरं आहे का? आता ईश्वरी खूप घाबरते, तिला काय बोलावं हे कळत नाही. ईश्वरीच्या मनाची अवस्था अर्णवला समजते. अर्णव पाहतो आणि अर्णव उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. तोपर्यंतच इंटरव्ह्यू घेणारा त्याला इग्नोर करतो आणि म्हणतो आपण येऊच हं तुमच्याकडे आणि पुन्हा फोकस करतो इंटरव्ह्यूवर ईश्वरीवर आणि म्हणतो की हां ईश्वरी, तर ईश्वरी जी खरंच ॲक्सिडेंटली झालं होतं का हा तुमचा प्लॅन होता? हे ऐकून सगळे थक्कच होतात आणि लोक असे म्हणतात की यांचं स्टेटस आणि पैसा बघून तुम्ही यांच्याशी लग्न केलं.
आणि का हे तुमचं प्रॉपर प्लॅनिंग करून अडकवलेलं आहे, हे खरं आहे का? आता हे सर्व ऐकून अर्णवला खूपच राग येत असतो आणि अर्णव म्हणतो माइंड युअर लँग्वेज. तोपर्यंत इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो सर मी हे बोलत नाही आहे, सगळीकडे ही चर्चा आहे. तुमचं लग्न झाल्यापासून तुमच्या स्टेटसची नसलेल्या एका मुलीशी तुम्ही फक्त मेहरबानी म्हणून लग्न केलं आहे असं लोक बोलतात आणि काही लोक तर असं बोलतात की ईश्वरीजींनी पैशासाठी लग्न केलं आहे. अर्णवला त्यावर खूप राग येतो. अर्णव जोरात ओरडतो माइंड युअर लँग्वेज आणि तो म्हणतो सर माझ्यावर ओरडून काय होणार आहे, लोकांचं जे मत आहे त्यावर मी तुमचं ओपिनियन विचारतोय. अर्णव म्हणतो आम्ही लग्न का केलं हे लोकांना ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांना काय माहिती की आम्ही कोणत्या परिस्थितीत लग्न केलं, आमच्या नात्याबद्दल त्यांना काय माहिती? आणि एखाद्या मुलीने एखाद्या श्रीमंत मुलाशी लग्न केलं म्हणजे तिची नजर त्याच्या प्रॉपर्टीवरती आहे असं तर नाही ना होऊ शकत. ती मुलगी गोल्डडिगर आहे असं नाही होऊ शकत आणि तुम्हाला हिला गोल्डडिगर म्हणायचं आहे? तर तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो सर ईश्वरीजी गोल्डडिगर नाही तर मग कोण आहे? तर अर्णव एकदमच ओरडतो आणि म्हणतो गोल्ड हार्टेड आहे माझी बायको. तुमच्यासारखे असे कॉन्ट्रोवर्सीचे प्रश्न विचारलेल्यांना नात्यांची किंमत कधीच कळणार नाही. प्रेक्षकांनो, माझा हा नवीनच आणि पहिला मराठी यूट्यूब चॅनल आहे, तर यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि पटकन पोचतील. तर आता आपण पुढे बघूया. अर्णव तरी ते खूप चिडलेला असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं की माझी बायको जी आहे तर ती गोल्ड हार्टेड आहे आणि तुमच्यासारखे असे कॉन्ट्रोवर्सीचे प्रश्न विचारलेल्यांना नात्यांची किंमत कधीच कळणार नाही. माझी ईश्वरी हा त्याच्याकडून शब्द वापरला जातो. माझी ईश्वरी ही माझ्या ईश्वरीला तिच्या बाप्पांकडून मिळालेलं सुंदर गिफ्ट आहे असं बोलून अर्णव सगळ्यांची बोलतीच बंद करतो. माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाही आणि कधीच नाही असं म्हणतो आणि हा भाग इथेच संपलेला आहे. तर अतिशय सुंदर हा तो हे रे माझा मित्वाचा भाग आजचा दाखवलेला आहे. तुम्हाला जर का माझ्या आवाजात हा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर प्लीज